आणि छत्रपती संभाजीनगरकडनं आता येऊयात पुण्यामध्ये, जिथे सध्या हातघाईची लढाई सुरू आहे। पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसलाय, कारण शरद पवारांचे निष्ठावंत मानले जाणारे प्रशांत जगताप यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनी प्रशांत जगताप यांना फोन करून पक्षात या असं निमंत्रण दिलं होतं असं कळतंय, पण जगतापांनी मात्र काँग्रेसमध्ये जाणंच पसंत केले। पुण्यामध्ये दोनही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि तेव्हापासून जगताप अस्वस्थ होते। 3 दिवसांपूर्वी पवारांनी त्यांना मुंबईच्या सिल्वर ओक या निवासस्थानी बोलावलं होतं। त्यानंतर सुप्रिया सुळेंनी सुद्धा त्यांच्याशी चर्चा केली, पण जगतापांचं समाधान झालं नाही। ज्या अजित पवारांच्या विरोधात आपण लोकसभा लढलो, ज्या अजित पवारांच्या विरोधात आपण विधानसभा लढलो, त्याच अजित पवारांसोबत पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढणं याला प्रशांत जगतापांचा विरोध आहे। दुसरीकडे काँग्रेसचा विचार केला तर काँग्रेसला प्रशांत जगतापांच्या प्रवेशाच्या रूपानं लॉटरी लागली असं म्हणावं लागेल, कारण ज्या पुण्यामध्ये भाजप आणि पवार कुटुंबियांची ताकद मोठी आहे, तिथं शरद पवारांचा निष्ठावान नेता गळाला लागणं हे काँग्रेससाठी वरदान ठरू शकतं। कारण जगताप यांची लोकप्रियता बऱ्यापैकी आहे, कार्यकर्त्यांची फळी लक्षणीय आहे, म्हणून आधी पुण्यामध्ये काहीही आशा नसलेल्या काँग्रेसला आता निदान काही जागा निवडून येण्याची आशा प्रशांत जगताप यांच्या प्रवेशामुळे निर्माण झाली आहे। माझा काँग्रेसचा प्रवेश हा शाहू फुले आंबेडकर विचारधारा आणि गांधी आणि नेहरू विचार पुढे नेण्याकरताचा हा प्रवेश आहे। याच्यामध्ये कुठेही माझे जुने पक्षप्रमुख यांच्यावर माझा कुठला वाद झाला आहे किंवा मी विरुद्ध पक्षप्रमुख जुने पक्षप्रमुख अशा प्रकारचा वाद बिलकुल रंगू नये। माझी लढाई आहे ती भाजपच्या विरोधात आहे। प्रशांत जगताप हे आमचे चांगले कार्यकर्ते होते। मला दुःख वाटतं की त्यांनी आमचा पक्ष सोडला, पण मला त्यांनी पक्ष सोडून जायला नको पाहिजे होतं असं मला वाटतं।